धनु राशीच्या लोकांसाठी 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा जणू एखाद्या गूढ दरवाजाची किल्ली घेऊन येत आहे। आकाशात ग्रहांची जी अदृश्य हालचाल सुरू आहे ती तुमच्या जीवनात काही विलक्षण संकेत सोडणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला असे जाणवेल की विश्व तुमच्याशी शांतपणे संवाद साधत आहे। काही घटना अगदी साध्या दिसतील, पण त्यामागे नियतीचा मोठा अर्थ दडलेला असेल। अचानक भेटणारी एखादी व्यक्ती, अनपेक्षित आलेला फोन, मनात वारंवार येणारे विचार किंवा रात्री पडणारी स्वप्ने, हे सर्व केवळ योगायोग नसतील। धनु राशी ही अग्नी तत्वाची रास असल्यामुळे तुमच्या आत्म्यात एक वेगळाच तेजस्वीपणा असतो। तुम्ही कितीही खचलेले असलात तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद तुमच्यात असते आणि हाच गुण या आठवड्यात तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे। गेल्या काही महिन्यात मनात जी अस्वस्थता होती, जी गोष्ट वारंवार हातातून निसटत होती किंवा ज्या उत्तरांची तुम्ही वाट पाहत होता, त्यांचे संकेत आता मिळू लागतील। या आठवड्यात गुरुग्रहाची ऊर्जा तुमच्यावर विशेष कृपा करणार आहे, त्यामुळे नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडताना दिसतील। अनेक दिवस अडकलेली कामे अचानक गती घेतील। काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल, तर काहींना जीवनात असा आधार मिळेल ज्याची त्यांनी अपेक्षाही केली नसेल। तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती आता खऱ्या अर्थाने तुमचे महत्त्व समजून घेईल। विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप वाढेल। कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचे हे तुम्हाला आतून जाणवेल। त्यामुळे निर्णय घेताना मनाचा आवाज दुर्लक्षित करू नका। विश्व सतत संकेत देत राहील। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा आशादायक आहे। काही धनुराशीच्या लोकांना अचानक पैसे मिळण्याचे योग आहेत। जुन्या गुंतवणुकीतून फायदा, थांबलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन कमाईचा मार्ग सुरू होणे असे अनुभव येऊ शकतात। विशेषतः 28 आणि 29 मे हे दिवस आर्थिक बाबतीत शुभ ठरतील। मात्र खर्च करताना थोडा शहाणपणाने वागा, कारण या आठवड्यात लक्झरी किंवा भावनिक खरेदीकडे तुमचा ओढा वाढू शकतो। करिअरमध्ये तुम्हाला अचानक स्वतःची क्षमता जाणवेल। अनेक दिवस स्वतःवर जो संशय होता तो दूर होईल। ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल। वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे। काही जणांना नवीन प्रोजेक्ट, प्रमोशन किंवा दूरच्या ठिकाणाहून संधी मिळू शकते। ज्यांना स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी नवीन ग्राहक किंवा भागीदारीचे योग आहेत। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अतिशय भावनिक आणि गूढ असेल। काही धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा येण्याचे संकेत आहेत। एखादा जुना मेसेज, अचानक आठवण किंवा अपूर्ण राहिलेल्या नात्याबद्दल पुन्हा विचार सुरू होऊ शकतो। पण विश्व तुम्हाला सांगत आहे की यावेळी निर्णय भावनेने नव्हे तर आत्मसन्मानाने घ्या। जे नाते तुमच्या आत्म्याला शांती देते तेच पुढे टिकेल। ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत त्यांच्यात जवळीक वाढेल। मनातील गैरसमज दूर होतील। जोडीदाराकडून एखादा भावनिक क्षण अनुभवायला मिळेल। काही जणांना लग्नाबद्दल चर्चा सुरू होण्याचे संकेत आहेत। अविवाहित लोकांसाठीही हा काळ विशेष आहे। अचानक एखाद्या व्यक्तीकडे मन आकर्षित होऊ शकते। कौटुंबिक वातावरणातही सकारात्मक बदल दिसतील। घरात आनंदाचे वातावरण राहील। एखादी शुभ बातमी मिळू शकते। आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील। या आठवड्यात घरातील वडीलधाऱ्यांशी संवाद साधल्यास मनाला शांतता मिळेल। आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा कमी होईल, मात्र झोपेची काळजी घ्या। खूप विचार करण्यामुळे डोकेदुखी किंवा बेचैनी जाणवू शकते। ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवल्यास मनाला स्थैर्य मिळेल। या आठवड्यात पाण्याशी संबंधित गोष्टी शुभ ठरतील। नदी, समुद्र किंवा पावसाशी संबंधित अनुभव तुम्हाला आतून वेगळी ऊर्जा देतील। या काळात विश्व तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेईल। काही क्षण असे येतील जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही थांबले आहे, पण तेच क्षण तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचे दार उघडतील। लक्षात ठेवा, धनुराशीच्या लोकांची भाग्य शेवटच्या क्षणी चमकते। जेव्हा इतरांना वाटते की आता काहीच होणार नाही, तेव्हाच तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतो। 30 मेच्या आसपास एखादा मोठा संकेत मिळू शकतो। हा संकेत तुमच्या करिअर, प्रेम किंवा भविष्यातील योजनांशी संबंधित असेल। त्यामुळे या दिवशी घडणाऱ्या छोट्या घटनांकडेही दुर्लक्ष करू नका। एखादे वाक्य, एखादी भेट किंवा अचानक आलेली कल्पना तुमच्या भविष्यातील मार्ग बदलू शकते। आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा अत्यंत शक्तिशाली आहे। काही लोकांना देवावरचा विश्वास पुन्हा दृढ झाल्यासारखे वाटेल। ज्या गोष्टींसाठी तुम्ही शांतपणे प्रार्थना करत होतात त्याची चाहूल आता लागू लागेल। विश्व तुम्हाला एकच संदेश देत आहे, थोडा अजून धीर धरा, कारण तुमच्या आयुष्यातील मोठा अध्याय सुरू होण्याच्या अगदी जवळ आला आहे।
धनुराशीच्या लोकांनी या आठवड्यात स्वतःची किंमत ओळखणे खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, ज्या वेदना सहन केल्या, त्या व्यर्थ जाणार नाहीत. प्रत्येक कठीण अनुभवाने तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. आता वेळ आली आहे स्वतःला नव्याने पाहण्याची. या आठवड्याचा शेवट आश्चर्यकारक पद्धतीने होईल. रविवारी मनात अचानक एक नवीन आशा निर्माण होईल. जणू आतापर्यंत अंधारात चालणाऱ्या प्रवासाला आता प्रकाशाची दिशा मिळेल. तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठे आणि सुंदर तुमच्याकडे येत आहे. धनुराशीसाठी 25 ते 31 मेचा हा आठवडा केवळ घटनांचा नाही, तर स्वतःच्या खऱ्या शक्तीचा शोध घेण्याचा काळ ठरणार आहे. या आठवड्यात ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करेल की तुम्हाला स्वतःचाच एक नवीन चेहरा दिसेल. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी इतरांकडून मान्यता शोधत होतात, त्या गोष्टींचे उत्तर आता तुमच्या स्वतःच्या आत्म्यात सापडू लागेल. या आठवड्याची सुरुवात जणू एखाद्या शांत वादळासारखी होईल. बाहेरून सर्व काही सामान्य दिसेल, पण आतून तुमच्या मनात एक वेगळी हलचल सुरू असेल. काही धनुराशीच्या लोकांना अचानक एकटेपणाची भावना येईल, पण हे एकटेपण दुःख देण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्वतःशी जोडण्यासाठी आलेले असेल. विश्व तुम्हाला लोकांच्या आवाजापासून दूर नेऊन तुमच्या आत्म्याचा खरा आवाज ऐकू इच्छित आहे. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी मनात दाबून ठेवल्या आहेत. काही स्वप्ने, काही इच्छा, काही अपूर्ण भावना. पण आता ग्रहांची स्थिती अशी आहे की त्या गोष्टी जाग्या होतील. तुम्हाला अचानक जुन्या आवडी आठवतील. काहींना पुन्हा लिखाण, संगीत, प्रवास, अध्यात्म किंवा नवीन शिक्षणाकडे आकर्षण वाटेल. ज्या गोष्टींमध्ये तुमचा आत्मा आनंद शोधतो, त्या गोष्टींकडे विश्व पुन्हा तुम्हाला घेऊन जाईल. या आठवड्यात दैवी योगायोग खूप घडतील. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करत असाल त्याच्याशी संबंधित व्यक्ती अचानक भेटेल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अचानक एखाद्या गाण्यात, व्हिडिओमध्ये किंवा अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात मिळेल. त्यामुळे या आठवड्यात प्रत्येक संकेतांकडे लक्ष द्या, कारण नियती तुमच्याशी साध्या घटनांमधून संवाद साधत आहे. धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा भीतीवर विजय मिळवण्याचा आहे. आतापर्यंत काही निर्णय तुम्ही फक्त अपयशाच्या भीतीने पुढे ढकलले, पण आता तुमच्या मनात अचानक धाडस निर्माण होईल. ज्या गोष्टीला तुम्ही अशक्य समजत होता, तीच गोष्ट आता शक्य वाटू लागेल. विशेषतः 27 मे नंतर आत्मविश्वासात थोडी मोठी वाढ जाणवेल. करिअरमध्ये वेगळे बदल दिसतील. काही लोकांना अचानक नवीन कल्पना सुचतील, ज्या भविष्यात मोठे यश देऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन संपर्क वाढवणारा असेल. सोशल मीडियावर काम करणाऱ्या किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात असणाऱ्या लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. तुमच्या शब्दांमध्ये आणि विचारांमध्ये एक वेगळे आकर्षण निर्माण होईल. लोक तुमचे बोलणे लक्ष देऊन ऐकतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी आहे. अभ्यासात पुन्हा लक्ष केंद्रित होईल. काही जणांना परदेशाशी संबंधित संधी किंवा नवीन कोर्सबद्दल माहिती मिळू शकते. विशेष म्हणजे या आठवड्यात तुम्ही शिकलेली एखादी छोटी गोष्ट भविष्यात खूप उपयोगी पडेल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप गूढ आणि भावनिक आहे. काही धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात सोल कनेक्शनसारखा अनुभव येऊ शकतो. एखादी व्यक्ती भेटल्यानंतर मनाला विचित्र शांतता वाटेल, जणू त्या व्यक्तीशी पुनर्जन्माचे नाते आहे. ज्यांचे नाते आधीच सुरू आहे त्यांच्यात भावनिक जवळीक वाढेल. मनातल्या न बोललेल्या गोष्टी बोलल्या जातील. मात्र विश्व एक गोष्ट सांगत आहे, स्वतःला हरवून कोणावर प्रेम करू नका. या आठवड्यात आत्मसन्मान आणि प्रेम यामधला फरक तुम्हाला स्पष्टपणे समजेल. जे नाते तुमच्या आत्मविश्वासाला कमी करते ते हळूहळू दूर जाईल, आणि जे नाते तुमच्या आत्म्याला ऊर्जा देते ते अधिक मजबूत होईल. आर्थिक बाबतीतही काही आश्चर्यकारक घडामोडी दिसतील. अचानक एखादी नवीन कमाईची कल्पना सुचू शकते. काहींना जुन्या संपर्कातून फायदा होईल. या आठवड्यात छोट्या सुरुवाती पुढे मोठे रूप घेऊ शकतात. त्यामुळे कोणतीही नवीन संधी लहान समजून दुर्लक्ष करू नका. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा खूप प्रभावशाली आहे. तुम्हाला काही वेळा असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती सतत तुमचे रक्षण करत आहे. संकट टळणे, योग्य वेळी मदत मिळणे किंवा शेवटच्या क्षणी परिस्थिती तुमच्या बाजूने वळणे हे अनुभव या आठवड्यात येऊ शकतात. 30 आणि 31 मेला विशेष दैवी ऊर्जा जाणवेल. या दिवसात मनात आलेले विचार भविष्याशी संबंधित संकेत असू शकतात. त्यामुळे शांत ठिकाणी बसून स्वतःशी संवाद साधा. कधीकधी विश्व मोठ्या आवाजात नाही तर शांततेत उत्तर देते. या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे की तुमच्या आयुष्यातील नवीन पर्व सुरू होण्यापूर्वी विश्व तुम्हाला आतून मजबूत करत आहे. जे लोक तुमची किंमत ओळखू शकले नाहीत त्यांच्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका, कारण तुमच्यात अजूनही अशी आग आहे जी योग्य वेळ येता संपूर्ण आयुष्य उजळू शकते.